राजुरा नगर परिषदेमध्ये काँग्रेस आणि शेतकरी संघटनेची युती झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस आणि शेतकरी संघटना एकमेकांच्या विरोधात लढत होती. मात्र आता हे चित्र वेगळंच पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आदित्य भाके. भाऊ, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? आपण बघितलं असेल राजुरा नगरपालिकेमध्ये मागील प्रत्येक निवडणुकीमध्ये शेतकरी संघटना आणि काँग्रेस एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते आणि प्रतिस्पर्धी असताना एकमेकांवर चिखलफेक करणे, त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप करणे असे अनेक प्रकार आपण बघितले असेल. परंतु या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण बघत आहात की शेतकरी संघटना आणि काँग्रेस या निवडणुकीमध्ये युती करून राजुरा नगरपालिकेत लढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दोन पक्ष जे काँग्रेस आणि शेतकरी संघटना एकमेकांच्या विरोधात लढले होते. मागच्या निवडणुकीचं चित्र काय होतं मग नंतर? मागच्या निवडणुकीत आपण बघितलं असेल की काँग्रेस सत्तेमध्ये आली होती आणि शेतकरी संघटना हा विरोधी पक्ष होता. परंतु यांचा त्यावेळेस सुद्धा छुपा पाठिंबा होता. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशा पद्धतीची अवस्था या दोन्ही पक्षाची आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शेतकरी संघटना हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. काँग्रेसचे सुभाष ढोटे आणि शेतकरी संघटनेचे वामनराव चेटप हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. मात्र शेतकरी संघटनेचे आणि काँग्रेस आता नगर परिषदेमध्ये युती केलेली आहे. भैरव दिवसे, आधार न्यूज नेटवर्क, चंद्रपूर.